राम राम हरे हरे। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। पिंड पदावरी दिला पुले करी माझी झाली गयावर जोर पिटली पितरांचे रूप केले कर्मांतर बोंब मारिले हरिहर माझे झाले गयावर जोर पिटली पितरांचे रूप तुका म्हणे माझे भार उतरले ओझे माझे झाले गयावर जोर पिटली पितरांचे रूप समचरण सरोजं सांद्रणीलाम्बुलाभं जगनणीत पानिं मंडनं मंडना तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि गंगा विशुद्धं निदपादस्पर्शं सरोविष्टितं चुम्बितं पुण्यस्थानं शराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराज। तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदा कृतं साधु संन्यास योगं मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नितिं नमो नारायण गिरिजी परब्रह्म स्वरूपम् ध्येयं सदा परिभवग्नमभिष्टदोहं तीर्थास्पदं शिवविरञ्जिनुतं शरण्यं मृत्यार्थियं प्रणतपालभवाब्धिपोतं वन्दे महापुरुष ते चरणारविन्दम् कस्तूरी तिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणुकरे कंकणं सर्वाङ्गे हरिचन्दनं सुललितं कंठे च मुक्तावली गोपश्री परिवेष्टितो विजयते गोपाल चूडामणि गोपाल चूडामणि गोपाल चूडामणि। नमः पार्वते पतये हर हर महादेव। पिंड पदावरी दिला पुले करी माझे झाले गयावर जन पिटले पितरांचे रूप। सेवेकरता निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अत्यंत गोड असा प्रासंगिक अभंग असून या अभंगाची पार्श्वभूमी फार सुंदर आहे। जगद्गुरु तुकाराम महाराज तुम्हाला आम्हाला उपदेश करताना सांगतात की हे जीवा, काही साधक मंडळी तुकोबरायांच्या समोर उभी आहे। त्या साधक मंडळीनं तुकोबरायांना प्रश्न केला की महाराज, संसारामध्ये जीवन जगत असताना तुमच्यावरही पूर्वजांचे अनंत उपकार आहेत, तेव्हा त्या पूर्वजांच्या ऋणातून मुक्त होण्याकरता आम्ही तीर्थयात्रादी क्रिया करत आहोत, पिंडदानादी क्रिया करण्याकरता जाणार आहोत। तेव्हा आमची विनंती आहे की आपणही आमच्या संगतीमध्ये तीर्थयात्रेला यावं। त्यावेळेस तुकोबराय सांगतात, बाबा मी माझं शरीर रूपी पिंड देवाला समर्पित केल्यामुळे
मला तीर्थयात्रा करण्याची आवश्यकता नाही. पिंडपदावरी स्वतःच्या हाताने मी पिंडदान दिलंय. माझं शरीर रूपी पिंडच मी त्या ईश्वराला समर्पित केला. त्यामुळे मला कुठल्याही प्रकारची तीर्थयात्रा करण्याची गरज नाहीये. माझे झाले गया वर्जन फिटले पितरांचे ऋण. तुकोबराय म्हणतात मी शरीर रूपी पिंड देवाला दिल्यामुळे माझे पूर्वज निश्चितच मोक्षाला गेलेत, म्हणून मला कर्मकांडादी करण्याची गरज नाही. राहिली गोष्ट कर्माची, तुकोबराय म्हणतात मी रात्रंदिवस भगवंताचं चिंतन केल्यामुळं त्या कर्माचा आणि कर्मफलश्रुतीचा विनाश झाला. केले कर्मांतर बोंब मारिली हर हर. माझे झाले गया वर्जन पिटले पितरांचे ऋण. आणि रात्रंदिवस भजन केल्यामुळे परिणाम स्वरूप तुकोबराय म्हणतात माझे पूर्वज सगळे मोक्षाला गेल्यामुळं माझ्या मस्तकावर कुठल्याही प्रकारचं ऋण आता शिल्लक नाहीये. तुका म्हणे माझे भार उतरले ओझे, माझे झाले गया वर्जन पिटले पितरांचे ऋण. असा या अभंगाचा सरळ सरळ अर्थ आहे. आणि तुम्ही आम्ही ज्या निमित्ताने जमलो ते निमित्त मातोश्री स्वर्गीय कुमुदिनी बाळकृष्ण पाटील आव्हाड यांच्या या प्रथम श्राद्धविधीच्या निमित्ताने तुम्ही आम्ही या ठिकाणी जमलेलो आहात. त्यांच्या पश्चात त्यांचा संपूर्ण परिवार, 2 मुलं आहेत, 1 मुलगी आहेत आणि 1 नातू आहेत. आमचे आदरणीय श्री महेंद्र बाळकृष्ण पाटील आव्हाड, त्याचप्रमाणे शिरीष बाळकृष्ण पाटील आव्हाड हे 2 मुलं असून सौभाग्यवती सुनंदा नामदेव पाटील गीते ही कन्या आहेत. आणि श्री विश्वजित गिरीश पाटील आव्हाड हे नातू आहेत. संपूर्ण हा आव्हाड परिवार आपल्या आईच्या ऋणातून मुक्त होण्याकरता या ठिकाणी अतिशय शास्त्रयुक्त पद्धतीनं शास्त्राने जो नियम घालून दिलेला आहे पूर्वजांच्या ऋणातून मुक्त होण्याकरता, तर हा परिवार आपल्या आईच्या ऋणातून मुक्त होण्याकरता या ठिकाणी यथायोग्य विधिवत श्राद्धविधी संपन्न करत आहेत, पिंडदानादी क्रिया करत आहेत. आपल्या पूर्वजांच्या ऋणातून मुक्त होण्याकरता प्रयत्न करणारी जी काही आपत्ती असतात, अशी आपत्ती येण्याकरता सुद्धा फार भाग्य लागतं. म्हणून या आव्हाड परिवाराला द्यावे तितके धन्यवाद. कार्यक्रमाची शोभा वाढवणारी सर्व गुणीजन महाराज मंडळी, तुम्ही सर्व श्रोतृवर्ग, कीबोर्डवर साथ करणारे आमचे परममित्र आदरणीय श्री सतीशजी महाराज पगारे ते या ठिकाणी उपस्थित आहेत. तबल्यावर साथ करण्याकरता आमचे योगेश महाराज आहेत. पॅडवर साथ करण्याकरता आमचे भरत महाराज आहेत. आणि ज्यांचा साऊंड आहे, संप्रदायामध्ये ज्यांच्या साऊंडचं नाव चांगल्या पद्धतीनं गाजतं, आदरणीय आमचे परममित्र नितीन भाऊ महाजन ते या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि तुम्ही सर्व श्रोतृवर्ग, लक्षात घ्या, जीव जन्माला येतो ना त्याच्यावर 3 प्रकारच्या कृपा सांगितल्या, त्याच्यावर 3 प्रकारचे उपकार सांगितले. तुमचा आमचा जन्म झाला म्हणजे सहज झाला का नाही देवा, त्याच्याकरता त्या ईश्वरानं आपल्यावर उपकार केला, त्या ईश्वरानं कृपा केली म्हणून तर आपण सुखरूप आहोत. अन्यथा कल्पना करा, हे आपण विश्व पाहतोय, हे विश्व पाहण्यामाग जीवावर पहिली कृपा सांगितली ईश्वर कृपा. त्या ईश्वरानं कृपा केली म्हणून तर मानवी देह मिळाला. शास्त्रकार म्हणतात अन्यथा असा एवढा दुर्लभ मानवी देह मिळणं सोपी गोष्ट नाहीये. सुभाषितकार लिहितात, दुर्लभम त्रयमैवैतत् देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मोक्षत्वम महापुरुष संश्रयः. पहिलं मनुष्यत्व, मनुष्यपण मिळणं फार अवघड आहे. जसं आंधळ्याच्या टाळीत कावळा सापडावा, त्या न्यायाप्रमाणे तुम्हाला आम्हाला हा देह मिळाला. जगद्गुरु तुकाराम महाराज वर्णन करतात की हे जीवा, पावला हा देह काकटाळी न्याय,
पावला आद्य कागटाली न्याय वा न घडे ते उपाय घडू आले हो न घडे ते उपाय घडू आले पावला देह कागटाली न्याय पावला देह कागटाली न्याय पावला देह कागटाली न्याय पावला देह कागटाली न्याय पावला हा देह कागटाली न्याय कागटाली न्याय म्हणजे कुणी एक राजा आहे त्या राजानं दौंडी पिटवली आपल्या नगरीमध्ये अरे जो कोणी मला कावळा पकडून देईल त्याला सुवर्णाच्या मुद्रा दौंडी पिटवायला सुरुवात झाली एका घाटावरती एक सुरदास बसलेला आहे अंधाळा घाटावरती बसावं त्यानं भिक्षाटन करावं आणि सूर्य चांगल्यापैकी ऊन पडल्यानंतर त्यानं गंगेमध्ये जावं स्नान करावं आता त्याला जर दुसरं कामच नाही बिचाऱ्याला काही तर पहाटे उठून तरी करणार काय सकाळी गंगेमध्ये गेला आणि गंगा पात्रामध्ये जाऊन स्नान करायला लागला आणि तितक्यामध्ये दौंडी ऐकू आली आचमन केलं गंगेमध्ये डुबकी मारली आणि भगवान सूर्यनारायणाला अर्घ्य देण्याकरता टाळी वाजवली पाणी सोडून टाळी वाजवली दर्शन घ्यायला लागला ओम सूर्याय नमः ओम रवये नमः ओम भास्कराय नमः ओम आदित्याय नमः ओम खगाय नमः अर्घ्य देत असताना टाळी वाजवली आणि तितक्यामध्ये त्याच्या टाळीत कावळा सापडला आणि दौंडी ऐकू आली जो कोणी राजाला एक कावळा बक्षीस देईल त्याला 10 स्वर्ण मुद्रा मग त्यानं ती दौंडी ऐकवली त्यानं विचार केला किती भिक्षाटन केल्यानंतर किती भिक्षा मागितल्यानंतर आपल्याला सुवर्णाच्या मुद्रा मिळणार आहे बरं मग त्यापेक्षा टाळी वाजवायची आणि कावळा पकडायचा एक कावळा दिला की 10 स्वर्ण मुद्रा म्हणजे आपल्याला कुठल्याही प्रकारची आता चिंता राहिली नाही त्यानं तो पहिला कावळा घेतला ना आपल्या बगलीत धरला काखेत दाबला आणि टाळी वाजवायला सुरुवात केली आता मला सांगत पुन्हा टाळी वाजूस तर पहिला कावळा मुक्कामाला राहिला असेल का बरं हा हात वरती गेल्याबरोबर कावळा पलायन करायला लागला जसं त्या कावळ्याचं आहे ना तसंच आपलं आहे तुम्हाला आम्हाला देह मिळाला पण त्या कावळ्यासारखा आहे तुम्ही पहा सगळ्या गोष्टीची गॅरंटी आहे देवा पण स्वरूप मनुष्याच्या क्षणाची गॅरंटी नाही त्या कावळ्यासारखा मिळालेला देह पण हा फार अलौकिक आहे बाबा कबीर महाराज वर्णन करतात की ज्या न्यायाप्रमाणे पाण्याचा स्वभाव आहे पाण्यामध्ये बुडबुडा निघतो किती काळ जिवंत राहील तो बुडबुडा स्वामीजी लिहितात पाणी केरा बुदबुदा असं मनुष्य की जा देखत ही छिप जाएगा जो तारा प्रभा स्वामीजी म्हणतात पाण्यावर जर बुडबुडा आला तो जसा क्षणभंगूर आहे त्या न्यायाप्रमाणे तुमच्या आमच्या शरीराची रचना आहे तुमचा आमचा आयुष्य आहे क्षणभंगूर नाही भरवसा ओ भारे सा
वासा पुढे हुशार थोर आहे ओळसा राम राम स्मरादी राम राम स्मरादी क्षणभंगूर नाही बरबसा इतका क्षणभंगूर देह पण तरी सुद्धा अतिशय दुर्लभ सांगितलं अतिशय दुर्लभ। आता दुर्लभ गोष्टी अनेक आहे बरं का। दुर्लभ गोष्टीमध्ये जर पाहण्याचा प्रयत्न जर केला आपण नामदेवराय म्हणतात सुवर्ण आणि परिमळ हिरा आणि कोमल योगिया निर्मल हे दुर्लभ जीला देव जरी बोलता कल्पतरू चालता सुवर्णाला वास दुर्मिळ सांगितलं तुम्ही पा गरीबाच्या गळ्यातलं सोनं असो किंवा श्रीमंताचं सुवर्ण असो हा सांगा मला कितीही गरीब घराण्यातली स्त्री असली तिच्या गळ्यातल्या सुवर्णाला किती श्रीमंताची स्त्री असली तिच्या सुवर्णाला कधी वास आला नाही। हे दुर्मिळ आहे दुर्लभ आहे त्या न्यायाप्रमाणे मानवीय देह दुर्लभ आहे। तुम्ही पहा हिरा आणि कोमल हिऱ्याच्या अंगी कोमलत्व येतच नाही। हिऱ्याचा स्वभाव इतका कडक आहे तुकोबराय म्हणतात हिरा ठेविता आयरणी वाचे मारिता जो घणी। हिऱ्याची जर पारख जर करायची असली तो जोहारी त्याला आयरणीवर ठेवतो आणि वरून घणाचा घाव घालतो। जर तो हिरा त्या एकतर घणात घुसतो किंवा आयरणीमध्ये घुसतो। आयरणीत जर गेला किंवा त्या हातोड्यामध्ये जर गेला घणामध्ये जर गेला तरच तो खरा हिरा आहे। अन्यथा जर त्याचा चुरा जर झाला तर त्याचं मोल शून्य आहे। आणि पुन्हा जर तो बाहेर जर काढायचा असला तर फार सोपं आहे बरं का। हिरा आयरणीतून जर बाहेर काढायचं असलं ना त्याला फक्त एकच पर्याय आहे तुम्ही ती आयरन कापून जर काढायचा प्रयत्न केला तर हिऱ्याला क्रश पडतील हा तो सुरक्षित राहू शकत नाही त्याला डार्क पडतील चर पडतील त्याला। मग त्याला बाहेर काढायचं म्हणजे काय करायचं मग काहीच नाही करायचं त्याला फक्त त्याच्यावर हिरकणी ठेवायची हिरकणी दाखवायची त्याला। हिरकणी दाखवल्याबरोबर तो हिरा पुन्हा वरती येतो। हे ओरिजिनल हिऱ्याचं लक्षण आहे। त्याच्या अंगी कोमलत्व येत नाही तसं या मानवी देहाचं लक्षण सांगितलं। हे जीवा त्या ईश्वरानं कृपा केली ना तरच हा मिळतो तरच त्याला प्राप्ती आहे त्याची। नाही तर कल्पना करा विचार करा फक्त आठवा आईच्या उदरामध्ये असताना या सृष्टीचा आपण आनंद घेतोय ना या मागे 3 कृपा सांगितल्या। पहिली सांगितली ईश्वरीय कृपा दुसरी सांगितली पितृकृपा आणि तिसरी सांगितली संत कृपा। या 3 कृपा जर जीवावर असल्या तरच तो माणूस म्हणून या भूलोकामध्ये वावरू शकतो अन्यथा त्याला थांबणं कठीण आहे। कल्पना करा आईच्या उदरात असताना जर त्या ईश्वरानं आपला जन्मच होऊ दिला नसता तुम्हाला मी बिना पुराव्याचं बोलणार नाही घाबरू नका सांगा मला जर त्यानं जन्मच होऊ दिला नसता आपला आईच्या उदरामधली व्यथा तुम्हाला आम्हाला आठवत नाही इथपर्यंत खरं आहे पण ज्यांना आठवलं त्यांनी तर त्याचं वर्णन केलं ना। ती मदलसा आपल्या पुत्राच्या माध्यमातून उपदेश करते आपल्या पुत्राला झोळीमध्ये टाकलं त्या मदलसेनं आणि त्या मदलसेनं त्या झोळीमध्ये असणाऱ्या पुत्राला सांगितलं बाबा तू जन्माला आला म्हणजे सहज नाही आला 9 मास कष्टलासी 10व्याने प्रसृत झाली
येताची कर्म जाड तुझी मान आडकली ओ आकांती जननी दुःखदाय मोकली स्मरे त्या हरिहरा ध्यायी श्रीकृष्ण माऊली परिये मदलसा सोधो जोरे बाळा परिये मदलसा सोधो जोरे बाळा आपल्या पुत्राला उपदेश करताना ती मदलसा सांगते बाबा नवमास कष्टलाशी 10व्याने प्रसृत जा आईच्या उदरामध्ये असताना 9 महिने राहिलो आपण पण आपली व्यथा कटवण मनला ना तीक्ष्ण आईनं जर कधी आंबट तिखट तुरट खारट जर खाल्लं तर त्या अपत्याला त्रास ज्ञानोबा ज्ञानेश्वरी मध्ये लिहितात उदरामध्ये असताना त्या मातेनं काही आंबट तिखट जर खाल्लं तर त्या गर्भाशयाला अपत्याला त्रास होतो आणि तो त्या ईश्वराला आळवतो हे देवा मला मुक्त कर 9 मास कष्टला 9 महिने कष्ट आहे जर त्या ईश्वरानं आपल्यावर कर्म समजा त्यानं आपल्याला जर मुक्त केलं नसतं येताची कर्म जाड तुझी मान आडक आपल्याला जर पूर्वजन्मीचं कर्म जर आडवालं असतं तर आपली कदाचित तिथेही आईच्या उदरामध्ये मान अडकली असते जर कदाचित त्या ईश्वरानं कृपा केली म्हणून तर आपण हा भूलोकाचा आनंद घेतोय पहिली कृपा सांगितली ईश्वरीय कृपा दुसरी सांगितली पितृकृपा पूर्वजांची कृपा पित्याच्या सहाऱ्याने आईच्या उदरामध्ये आपण स्थिर झालो देवा आणि जन्माला आलो छाती ठोकून आपण आम्ही अमक्या परिवारातील आहोत आपल्याला त्यांनी नाव दिलं नाव आणि गेल्यानंतर सुद्धा या 4 गोष्टी सोडून जावं लागतं कुळ नाव आणि रूप तुम्ही बघा या 3 गोष्टी आपल्याला सोडून द्याव्या लागतात पहिलं कुळ सोडावं लागतं रूप सोडावं लागतं आणि नाव सोडावं लागतं तो राहिले तर ज्यावेळेस जीव इहलोकीची यात्रा सोडतो त्यावेळेस तिलांजली देताना दिली तिलांजली कुळनाम रूपास शरीर जाचे त्याशी समर्पिले कुळाचा त्याग करतो मनुष्य रूपाचा त्याग करतो आणि नावाचा त्याग करतो हा ही पूर्वजांची कृपा आहे आपल्यावर की आपण त्यांच्या कुळामध्ये आलो ना ते आपल्याला नाव सांगू शकतो आम्ही महाजन आहोत आम्ही आव्हाड आहोत कबीर महाराज म्हणतात 4 पोरं गल्लीमध्ये खेळत असताना कबीर बाबा सकाळी सकाळी भ्रमण करत होते आणि 4 मुलं रस्त्यात खेळत असताना त्याच्यातले 3 उठले आणि शाळेत निघाले तो एक रडायला लागला आईकडे गेला आईला म्हणला आई हा मला शाळेत जायचंय आईनं सांगितलं ठीक आहे मी तुला घेऊन जाते शाळेमध्ये आईनं बोट धरला तर आईचा स्वभाव आहे तो जगाच्या पाठीवर अलौकिक प्रेमाचं पात्र म्हणजे ईश्वरानंतर आई जगाच्या पाठीवर प्रेमाचं प्रत्यक्ष पात्र स्वरूप म्हणजे आई एकदा ते पात्र हरवलं रे हरवलं की बस पुन्हा त्या पात्राची जागा रिक्तच राहते फक्त आई सारखी दिसते म्हणून आई होत नाही तुम्ही प्रयत्न करून पहा तुम्ही प्रवासात जर असाल ना एखादी वृद्ध स्त्री जर भेटली ना तुम्हाला ती तुम्हाला सांगेल अरे बाळा मला जागा दे मी तुझ्या आई सारखी आहे आई नाही आहे तू हे ध्यानात ठेव
मी तुझ्या पित्यासारखा आहे, हा, पण पिता होऊ शकत नाही. हे पात्र असे एकदा हे वजा झाले की ही जागा कायमस्वरूपी पुन्हा रिक्त आहे, ती जागा भरतच नाही, पुन्हा ती जागा भरत नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही, अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही. असंख्य दुःखाला सामोरं जाऊन जाऊन तुम्हाला आम्हाला आईनं सांभाळलं, उदरामधून आपल्याला स्थान दिलं. ती आईनं त्या मुलाला धरला हाताशी आणि निघाली शाळेत गेली. गुरुजींना सांगितलं, आचार्य या मुलाला शाळेमध्ये बसवायचं. गुरुजींना सांगितलं त्याचं ऍडमिशन करावं लागतं, तसं ठेवता येत नाही शाळेत. आईनं सांगितलं ठीक आहे मग करा ना ऍडमिशन, किती पैसे पाहिजे, हे पैसे घ्या. गुरुजींना सांगितलं पैसे तर लागतील पण त्याचा दाखला लागेल, अगोदर दाखला. आई म्हणले दाखला घ्या. म्हणले सांगा नाव. मुलाचं नाव सांगितलं तिनं, तिचं नाव सांगितलं आणि आडनाव सांगितलं. गुरुजींना सांगितलं नाही ना, तुमचं नाव सांगून उपयोग नाही ना, नाव कोणाचं सांगावं लागेल, त्याच्या पित्याचं नाव लागेल. त्या श्रीनं सांगितलं, आईनं सांगितलं, बाबा गुरुजी लहानपणापासून मीच त्याचा सांभाळ केला, मीच त्याला लहानचं मोठं केलं, त्याच्या सुखादुखामध्ये मीच उभी आहे, त्याला पित्याचा आश्रय नाही. तरी गुरुजींना सांगितलं काही तुम्ही डोंगर जरी उचलला असेल ना तरी त्याला त्याच्या पित्याचं नाव लागेल. कबीर महाराजांनी हे पाहिलं आणि हसायला लागले, कारण ती जी स्त्री होती ना ती गणिका होती, लक्षात घ्या. ती कोण होती? ती गणिका होती. त्या गणिकेनं आता कोणत्या पित्याचं नाव सांगा, आता मला सांगा तुम्ही. त्या वेश्यानं कोणाच्या नावाचं वर्णन करायला पाहिजे? वेश्या केरे पुत को कोण कहेगा बाप, कबीरजी लिहितात. हे गणिके तू तुझ्या पुत्राला कोणता बाप म्हणून दाखवशील? आपण भाग्यवान आहोत ना. आपल्याला जर विचारलं तुझे पिता कोण, आपण बोट करतो हे माझे बाबा आहे, हे माझे वडील आहे. म्हणजे दुसरी आपल्यावर जर विशेष कृपा जर असेल तर ती पितरांची कृपा आहे. आणि तिसरी कृपा सांगितली ती आहे संत कृपा. माणसं दिसायला जरी आकृतीनं मनुष्य असले ना तरी त्या माणसाला माणूस पण आणण्याची जर जबाबदारी कोणी जर या जगाच्या पाठीवर उचलली असेल ते आहे संत महानुभाव, संत महापुरुष. मनुष्य शरीरानं जरी शहाणा दिसत असला ना, तो विचाराने जर वृद्ध जर झाला नाही, विचाराने जर वाढला नाही ना, तुकोबराय म्हणतात त्याचा काही उपयोग नाही. आपण शहाणा कोणाला म्हणतो? ज्याची केस पांढरी झाली त्याला काय म्हणतो आपण? शहाणा. ती त्याच्या शरीराची उंची झाली, त्याच्या बुद्धीची नाही झाली. जर शरीरानं वय वाढलं म्हणून जर आपण जर त्याला शहाणा म्हणत असाल तर ही चूक आहे. तुकोबराय म्हणतात ही मला मान्य नाही. केश पांढरे झाले म्हणून आपण जर त्याला जर शहाणा म्हणत असाल तर हा आपला भ्रम आहे. अरे ज्याच्या बुद्धीचा विकास झाला ना तो शहाणा आहे. वयाच्या प्रबोधे विचार ज्या नाही समान तो देही बालकाच्या. बरीच लोक वयानं वाढली पण आत्मस्वरूपाच्या ठिकाणी झोपलेली असल्या कारणानं तुकोबराय म्हणतात हे लहानपणच आहे यांच्याजवळ, हे नादानच आहे. हा तुका म्हणे बघा तुम्ही तुकोबरायची कितीतरी प्रमाण आहे. शहाणा तो धनी घेतोय ते तुकोबराय म्हणतात. तुका म्हणे सोपे आहे सर्वागुणी शहाणा तो धनी घेतोय ते. जो शहाणा आहे ना म्हणले तो शहाणा आत्मकल्याणाच्या दिशेनं धाव घेतो. आणि आतापर्यंत संत महापुरुषांच्या जर यादीमध्ये जर पाहिलं ना आपण, बाल्यावस्थेमध्येच त्यांनी उद्धाराच्या दिशेनं धाव घेतली. बाल्यावस्थेमध्ये माऊली ज्ञानोबरानं 16व्या वर्षी मुक्तावस्था प्राप्त करून घेतली. हे शहाणपणाचं लक्षण आहे. म्हणून तर ज्ञानोबरा विश्वाची माऊली ठरली. ज्याला कोणीच नाही ना त्याला फक्त ज्ञानोबराची जोडी आहे. महाराज तुम्ही कुठेही जा विश्वामध्ये ज्ञानोबरासारखं प्रेम करणाऱ्या जगाच्या पाठीवर तुम्हाला एकही पात्र सापडणार नाही, एकही नाही. कल्पनात्मक जर पूर्व इतिहास जर पाहिला ना ज्ञानोबरायचा नितीन भाऊ, एक दिवस ज्ञानोबरायला ग्लानी आली बरं का. विचार केला या समाजाच्या उद्धाराकरता मी किती अखंड प्रयत्न केला. ज्ञानोबराय म्हणतात मी काय असं काय बिघडवलं या समाजाचं.
तुमच्या आमच्या उद्धाराकरता ज्ञानोबारानं ज्ञानेश्वरीसारखा अमोल किमतीचा ग्रंथ प्रगट केला, अमृतानुभवासारखा ग्रंथ प्रगट केला, हरिपाठासारखा ग्रंथ प्रगट केला. एवढं करून शेवटी समाजाचा त्रास ज्ञानोबारायला व्हायला लागला ना. मग ज्ञानोबाराय उदास झाले बरं का. ताटी बंद केली आणि रुदानं करायला लागले. अरे काय बिघडवलं मला मी या समाजाचं. रडायला लागले ज्ञानोबाराय. मुक्ताबाई महाराज जवळ आल्या. मुक्ताबाईने सांगितलं, दादा विश्वरागे झाले वनी, संती सुखे व्हावे पाणी. ज्ञानोबाराय तुमचं जीवनच जगाच्या कल्याणा करताय. आजही तुम्ही ज्ञानोबारायच्या भेटीला जा. तुम्हाला समाधान जर नाही मिळालं ना, मग मला सांगा. तुम्ही जगाला सुख दुःख सांगण्यापेक्षा संतांना सांगा. जगाला सांगितल्यापेक्षा देवाला सांगा. आणि शेवट देवाशिवाय पर्याय नाही हे सिद्ध आहे. आज माना नका मानू तुम्ही. कदाचित तारुण्याच्या मध्ये न माणी कोणासी. तारुण्याच्या बळावर मनुष्य जुमानत नाही, पण पुन्हा वृद्धाप काळ लागल्यानंतर मात्र चिंता वाटते, भय वाटतं. मग मात्र देवाला शरण जावं लागतं. मग मला असं वाटतं, उद्या आपल्यावर दुःखाचा प्रसंग येणे अगोदर कबीरजी म्हणतात, लोक दुःख आल्यानंतर ईश्वराला आठवतात. अरे बाबा, दुःख येणे अगोदरच जर आपण ते ईश्वरापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला, त्याला आठवण्याचा प्रयत्न केला, तर काय बिघडेल बरं. सुख में नाही का, दुःख में सुमिरण सब करे, सुख में करे ना कोई. सुख में सुमिरन करे तो दुःख काय का होय. अरे दुःखामध्ये देवाला आठवण्यापेक्षा सुखात देवाला जर आठवलं तर कधीच दुःख येणार नाही, कधीच नाही. या संतांनी आपल्याला मनुष्यपण दिलंय, आपल्याला मानव म्हणून जगण्याची दिशा दिली. त्या संतांचा उपकार सांगितला. आणि या 3 ऋणातून मुक्त होण्याकरता जीवाने प्रयत्न केला पाहिजे. प्रयत्न केला पाहिजे. तुकोबाराय बसलेले आहेत. गावातील काही ज्येष्ठ मंडळी, साधक मंडळी तुकोबारायच्या समोर आले आणि तुकोबारायला सांगायला लागले, महाराज तुम्ही संसारी आहात, आम्ही संसारी आहोत. आम्ही आमच्या पूर्वजांच्या ऋणातून मुक्त होण्याकरता तीर्थयात्रादी क्रिया करत आहोत. आपल्याला विनंती आहे, आम्हीच निघालोय, तुम्हाला यायचंय का. त्यावेळेस तुकोबाराय सांगतात, अरे बाबा, कारण मुक्तीचे 2 प्रकार आहेत. तशा मुक्ती 4 सांगितल्या, पण मार्ग 2 आहे. एक आहे सद्योन्मुक्ती आणि दुसरी सांगितली क्रममुक्ती. सद्योन्मुक्तीमध्ये तुमच्या आमच्यासारखे सामान्य जीव बसत नाही. सद्योन्मुक्ती करता, सद्योन्मुक्ती म्हणजे स्वतः कमवलेला मोक्ष तो मिळवण्याकरता, तो सद्योन्मोक्ष मिळवण्याकरता फार अट्टहास आहे, फार पराकाष्ठा आहे. तुकोबाराय म्हणतात, मी सद्योन्मोक्ष मिळवला. तुम्ही पहा, तुकोबारायांच्या जीवनामध्ये तुकोबाराय म्हणतात, मी अट्टहास केला तो याच्याकरता की माझा मोक्ष मी डोळ्यानं पाहिला. तुमच्या आमच्यासारख्या सामान्य जीवाला त्या पट्टीत बसता येत नाही. आपण तुकोबारायसारखं जीवन जगू शकत नाही. आपण म्हणू शकत नाही, जाळूनी संसार बैसलो अंगणी, नाही का, आपल्याला जमणार नाही. देवाकरता जिवंतपणे मरण्याची ज्याची भूमिका आहे, ज्यानं सगळ्या भोगाचा त्याग केला, तो त्या ईश्वरापर्यंत जाऊ शकतो. सामान्य जीव नाही. आणि तुमचं आमचं जीवन म्हणजे विषयामध्ये आपण रोवलेले जीव आहोत. विषय ओढी भुलले जीव कोण करिले याची किंवा नुपजे नारायणी भाव पावणे ठाव नरदेह. तुमच्या आमच्यासारख्या सामान्य जीवाला सद्योन्मुक्तीमध्ये बसत नाही आपण. तुकोबाराय म्हणतात, मी सद्योन्मुक्तीचा अधिकारी आहे. बघा, आपण नेहमी एक अभंग ऐकत असतो, याजसाठी केला होता अट्टहास. कशा करता, शेवटचा दिवस गोड व्हावा, गोड होण्याकरता. आणि तुम्ही पहा, सगळं माहिती आहे आपल्याला, पण शेवट कधी तेच माहित नाही. सगळं माहिती आहे आपल्याला, सगळ्या तारखी टिपलेल्या आहे आपल्या, पण शेवटची तारीख मात्र तो पेज कोराच आहे. तो प्रश्न सोडवताच आला नाही. का? कारण माहित नाही, ते आपल्याला माहित नाही. पण हे माहिती आहे की एक दिवस येणार आहे म्हणून. हे मात्र माहित आहे की तांब्याचं डोकं कोणालाच नाही आहे. अरे मरण याचा स्वभाव आहे, या शरीराचा काय आहे स्वभाव. तुम्ही पहा, इथं बसणारी तुम्ही सर्व वयोवृद्ध व्यक्ती आहात, तपोवृद्ध आहात. मला एक सांगा,
तुम्ही म्हातारं होण्याकरता कुठं नोटीस पाठवली बरं, कुठं अर्ज केला दादा? बरं तुमच्या 10 वर्षाच्या प्रतिमेत आणि आजच्या प्रतिमेत काय बदल आहे? हा मी जाऊ का? सांगा ना. ज्या वेळेस तुमचा विवाह झाला त्या काळामध्ये तुमचे केस पांढरे होते का सर? नाही ना. या देहाच्या अवस्था आहे, लक्षात घ्या. आपल्या जरी स्मरणात नसलं ना, प्रकृती इतकी तत्पर आहे आपल्याकरता. प्रकृती ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या प्रत्येक क्षणाला साथ देण्याकरता किंवा तिच्यात बदल करण्याकरता उभी आहे. प्रत्येकाचा पिंड जरी भिन्न असला तरी प्रकृती मात्र त्याच्याकरता त्याच्यासाठी कनेक्ट आहे त्याच्याशी. आपण प्रकृतीला विसरलो असेल कदाचित, पण प्रकृती मात्र विसरायला तयार नाही. गोविंद गीतेमध्ये सांगतात या शरीराचा स्वभाव आहे मरण, बदल होणं याचा नियम आहे. आणि नियमाला अपवाद नसतो. नियम हा नियमच असतो. नियम हा कधी बदलत नसतो, म्हणून तर त्याला नियम असं म्हणतात. आणि जो बदलतो तो नियम नसतो. ही प्रकृती बदलत राहणं हा या सृष्टीचा नियम आहे. या शरीराला सोडणं या शरीराचा नियम आहे. याची जीर्ण अवस्था प्राप्त होणं याचा स्वभाव आहे. अर्जुन रणांगणावरती उभा आहे. 18 अश्विनी सैन्य एकत्रित आहे. एका बाजूला नारायणी सेना आहेत, एका बाजूला भगवान परमात्मा अर्जुन उभा आहेत. अर्जुनानं समोर पाहिलं सगळे आपल्या गोत्र वर्गातील व्यक्तिमत्व दिसायला लागले. आचार्य हा पितर हा पौत्रा तथैव च पितामहा मातुला श्वशुरा पौत्रा शाला संबंधिनस्तथा. गीतेचा पहिला आचार्य पितामह द्रोण भीष्माचार्य सगळे एकापेक्षा एक श्रेष्ठ मंडळी पाहिले. कारण ते महाभारताचं युद्ध आहे, तुमच्या आमच्या बांधावरच्या मारामाऱ्या नाही. त्या युद्धामध्ये जी उभी होती ना ते माणसं सामान्य नव्हते. त्यांचं वर्णन करताना ज्ञानोबरायनं सुद्धा तोंड भरून कौतिक केलं. ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायात लिहितात, पितामह भीष्माचार्य म्हणजे काय सामान्य पात्र आहे का? हा 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 भीष्म गंगा प्रताप तेजस्वी पितामह भीष्माचार्य म्हणजे द्वितीय युवा भास्कर. हा दुसरा सूर्य म्हणजे पितामह भीष्माचार्य आहे. लहान मुलं जर दूध पित नसले आणि त्या माणसाचे नाव जर सांगितले मुलं दूध प्राशन करायची, इतका दरारा होता त्यांचा. हा येथ विकर्ण विरू आहे हा श्वताम पैल पाय याचा धरू सदा वाही कर्ण विकर्ण. हे माणसं साधे नव्हती बरं का. आणि ज्याला जीवनात पुढं जायचं आहे ना, किती विरोध असू द्या, फक्त एकदा कर्णाचं चरित्र वाचा. मनुष्य कितीही निगेटिव्ह असला ना तो पॉझिटिव्ह झाल्याशिवाय राहणार नाही. कर्णाचं चरित्र वाचा. कर्ण म्हणजे एनर्जीचं एक भंडार आहे. माणसाला एनर्जी येण्याकरता कर्णाचं चरित्र वाचा. किती विरोध असू द्या हो, तरी मनुष्य विजय प्राप्त केल्याशिवाय थांबणार नाही. इतकी ताकद या कर्णाच्या चरित्रात आहे. कर्ण म्हणजे सामान्य नव्हता. जगाच्या पाठीवर जेवढे धनुर्धर झाले ना, त्या धनुर्धरापैकी 3ऱ्या क्रमांकावर कर्ण आहेत आणि 7व्या क्रमांकावर अर्जुन आहे. आपण सर्वश्रेष्ठ अर्जुन म्हणतो इथपर्यंत बरोबर आहे, पण अर्जुनापेक्षा कर्ण हा सर्वश्रेष्ठ होता. काय झालं, एक दिवस दोघांचं युद्ध लागलं. कारण कर्णाचं ध्येय होतं अर्जुनाला मारायचं आणि अर्जुनाचं ध्येय होतं कर्णाला मारायचं. दोघांचं युद्ध भयंकर लटकलेलं आहे. आणि दोघांच्या युद्धामध्ये कर्णाने बाण मारल्यानंतर अर्जुनाचा रथ 1 फूटभर पाठीमागे जात असेल आणि अर्जुनाने जर बाण मारला तर त्या कर्णाचा रथ कासराभर पाठीमागे जायचा. अर्जुन हसायला लागला. देवा बघ म्हणले माझ्याशी युद्ध करण्याकरता आला, अरे याची योग्यता आहे का? हा माझ्याशी युद्ध करतोय म्हणजे मी बाण मारल्यानंतर याचा रथ कासराभर पाठीमागे जातो. त्यानं बाण मारल्यानंतर आपला रथ देवा 1 फूटभर हालतोय. सांग याची योग्यता आहे का माझ्याशी युद्ध करण्याची? ईश्वरानं महाराज
एक वेळा ऐकलं गोविंदाने, 2 वेळा ऐकलं, शेवटी गोविंदाला सहन झालं नाही. केशव खाली उतरले. अर्जुनाला सांगितलं थांब. देवाला सगळं सहन होतं बरं का, पण देवाला अभिमान नावाचा जो दोष आहे ना तो मात्र सहन होत नाही. आणि तो तिळ मात्र जरी असला ना, भगवान सांगतात मला तो मेरू समान आहे. तिळ मात्र जरी होय अभिमान, मेरू तो समान भार देवा. आणि ईश्वराला फक्त एवढीच गोष्ट प्रिय नाही, नाही तर बाकी सगळं देवाला आवडतं. कदाचित तुमच्या हातून जर पूजा मागं मोर जरी झाली ना, तो ईश्वर सांभाळून घेण्याकरता तत्पर आहे. पण अभिमानवत जर आपण जर त्याच्या समोर जर जाण्याचा प्रयत्न जर केला ना, ईश्वर सांगतो नको मला, तो नको मला. म्हणून अभिमान रहित जीवन असावं. आणि ज्या दिवशी अभिमान गेला ना, तुकोबरा म्हणतात तू आणि देव एकच झाला. अहंकार गेला, तुका म्हणे देव झाला. ज्या दिवशी अभिमान संपला ना आपला, त्या दिवशी आपण आणि ईश्वर एक होतो. त्या दिवशी आपण आणि देव एक होऊन जातो. अर्जुन अभिमानानं बोलायला लागला. अर्जुनाला देवानं जवळ घेतला. अर्जुना, अरे अशी काय भाषा वापरतोस की मी कर्णाला हरवलं, कर्णाला हरवलं. अर्जुना थांब. हे पार्थ, हे धनंजय, मी कोण आहे मला ओळख. अरे अर्जुना, सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मतः स्मृतिर्ज्ञानमपोहनं च वेदैश्च सर्वैरहमेव विद्यो वेदांतकृत वेदविदेव चाहं. गीतेचा 15वा अध्याय. भगवान सांगतात अर्जुना, मी प्रत्येकाच्या हृदयामध्ये वास्तव्य करणार आहे. सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो, हृदयामध्ये मी निवास करणार आहे. अर्जुना माझं सामर्थ्य पाय. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हालविल्या प्राण हले, जो जगाते चालिता. अरे मी जर बोलवलं तर जीव बोलू शकतो, मी जर चालवलं तर मी चालू शकतो. हे सामर्थ्य माझं आहे. कर्तुमा कर्तुम अन्यथा कर्तुम सर्व शक्तिमान मी आहे. अर्जुना, अरे तुझ्या रथावर आरूढ झाला ना बाबा. अरे तो रथ इहलोकातला नाहीये, हा रथ मी तुझ्याकरता वैकुंठाहून आणलेला आहे. अर्जुना, तुझ्या रथाचे घोडे जे आहेत ना, त्या घोड्याला तहान लागत नाही, भूक लागत नाही, दम लागत नाही. अरे अर्जुना, तुझा रथ जमिनीवर चालत नाही, जमिनीपासून हा 1 ईतभर वरती चालतो. अर्जुना, अरे तुझ्या रथाचा जो ध्वज आहे ना म्हणले, तो ध्वज सुद्धा सामान्य नाही. त्या ध्वजावर सुद्धा जी बसणारी शक्ती आहेत ना, ती साक्षात हनुमानजी महाराज आहे. ध्वजस्तंभावरी वानरू, ज्ञानेश्वरीचा पहिला मूर्तिमंत शंकरू. अरे तो साक्षात भगवान शिवाचा 11वा रुद्र आहे आणि तो तुझ्या ध्वजस्तंभावरती बसलेला आहे. अर्जुना, अरे तुझ्या रथाचा सारथी म्हणजे कोण आहेत? साक्षात मी आहे. सारथ्य सारंग धरू आपणची झाला. अर्जुना, तुझ्या रथाचे घोडे माझ्या हातात. अरे जर मी तुझा रथ चालवायला जर असेल, सांग तुला कसा धोका होईल बरं. अरे अर्जुना, विजयाची ध्वज तुझ्या मस्तकावर मिरवण्याकरता तुला 3ही कृपा आहेत. हा, अर्जुनाजवळ 3ही कृपा परिपूर्ण आहेत. ईश्वरीय कृपा गोविंदाच्या रूपाने, संत कृपा आहेत द्रोणाचार्यांच्या कृपेनं रूपानं, आणि पितरांची कृपा आहेत. पितामह भीष्माचार्याजी सारख्यांचा आशीर्वाद आहे. जयस्तु पांडुपुत्राणाम, जयस्तु पांडुपुत्राणाम. हा, सगळ्यांची कृपा अर्जुना तुला आहे. अरे अर्जुना, आता कर्णाचं बघ म्हणले. कर्णाचा रथ सामान्य आहे, कर्णाचे घोडे सामान्य आहेत, कर्णाचा सारथी सामान्य आहे. आणि कर्णाला शाप आहे रे. आपत्कालीन ज्या वेळेस तू युद्धाला लागशील म्हणले, त्यावेळेस तू जेवढी धनुर्विद्या शिकलेला आहेत कर्णा, तू एका क्षणामध्ये ती विद्या तुझी निस्तेज होईल, फलद्रूप होऊ शकत नाही. तो कर्ण अरे तुझ्याशी युद्ध करतोय. कल्पना कर, जो माझ्यासह फुटभर हलवतो, ज्या दिवशी मी तुझ्या रथावर नसेल कर्णा, अर्जुना तू दिसशील.
अरे मी वादा जर केलो तर तुला तुला दिसू सुद्धा देणार नाही, हा कर्ण आहे. अशी माणसं होती ती युद्धा करता. अर्जुन घाबरला, रणांगणावर आला, देवाला सांगितलं, देवा सेनयोरोर्भयोर्मध्ये रथम स्थापयमेच्युत, माझा रथ दोन्ही सैन्याच्या मध्यभागी घेऊन चल आणि मला दाखव कोण आहे माझ्यासोबत युद्धा करता. मध्यभागी रथ आला, पाहिलं आचार्य हा, पितर हा, पौत्रा, सगळं गोत्रवर्ग पाहिला. हातातला गांडीव नावाचा धनुष्य खाली पडला. अर्जुन थरथर कापायला लागला. सांगितलं, देवा अरे हे जर मी मारले ना सगळ्या स्त्रिया विधवा होतील बरं. देवा अरे रक्तानं माखलेलं राज्य घेऊन काय करू, त्यापेक्षा भिक्षाटन करीन. न कांक्ष विजयम कृष्ण न च राज्यम सुखानि च, किम नो राजेन गोविंद किम भोगैर्जीवितेन वा. नाही लागत मला हे राज्य. मग अरे या स्त्रिया जर विधवा झाल्या वर्णशंकर होईल. शंकरो नरका यैव कुलज्ञानाम कुलस्यच पतंती पितरो येषाम लुप्त पिंडोदक क्रिया. हा देवा अरे माझे सगळे पूर्वज नरकाला जातील, कारण या स्त्रियांनी जर वर्णशंकर जर केला तर पुढे जन्माला आलेली आपत्ती त्यांच्या हातून पिंडदानादी क्रिया जर झाल्या तर माझे पूर्वज ती घेणार नाही आणि सगळे पितर पुन्हा नरकाला जातील. अर्जुना असा काय करतोस. जवळ घेतला अर्जुन. अर्जुन विषाद योगोनाम प्रथमोध्याय, विषाद म्हणजे मोह, सांख्य योगोनाम द्वितीयोध्याय, सांख्य म्हणजे मैत्री. मैत्रीनं सांगायला सुरुवात केली. तुम्ही पहा एखादं जर ऐकत नसला तर घरचे सांगतात अरे तू त्याचा मित्र आहेत, मग तू त्याला समजावून सांग. हा जे कोणाचंच ऐकल्या जात नाही तिथं मित्राचं ऐकल्या जातं. सांख्य योग मैत्री योग जवळ घेतलं. अर्जुना अरे मला एक सांग म्हणले, तू जर मारला नाही ते मरणार नाही असं तुला वाटतं. अर्जुना हे धनंजय अरे या शरीराचा नियम मरण आहे. या शरीराच्या 3 अवस्था आहे, मी तुम्हाला अगोदरही सांगितलं. देहिनोस्मिन्यतः देहि कौमारम यौवनम जरा तथा देहांतर प्राप्तिर धीरस्तत्र न मुह्यति. कौमारम यौवनम आणि जरा या अवस्था येण्याकरता कुठं पत्र द्यावं लागत नाही. म्हातारा होण्याकरता ती स्वभावशील आहे, ती येते येणार आणि येईलच जीवाला. आणि एक दिवस देह ठेवावा लागेल. मरणाची तव गाठोडी पदरी जिने तोचीवरी माप. मरण हे गाठोडं आपल्या पाठीमागं बांधून दिलंय. तुकोबराय म्हणतात एक दिवस त्याचा समय आला की निमित्त मात्र भवसव्यसाचीन, काहीतरी निमित्त घेऊन त्याला देह ठेवा लागतो. हा पण मरणाच्या अगोदर सावध झाला पाहिजे. जेव्हा काळ असे दुरी ठेला तोपर्यंत काळ दूर आहे ना तोपर्यंत सावध व्हावं आणि कैमी उद्धार पावेन, माझा उद्धार कशाने होईल हा प्रयत्न केला पाहिजे. म्हणून 2 प्रकारच्या मुक्ती सांगितली, एक सद्योन्मुक्ती आणि दुसरी सांगितली क्रममुक्ती. क्रममुक्ती म्हणजे क्रमाक्रमाने मोक्ष प्राप्त होतो, त्याला क्रममुक्ती असं म्हणतात. मग क्रममुक्ती करता काय केलं पाहिजे तर क्रममुक्ती करता तुकोबराय म्हणतात आहे तोपर्यंत लक्षात घ्या, चांगली गती सगळ्यांनाच मिळते असं नाही बरं का. चांगली गती सर्वांनाच मिळते असं नाहीये. चांगली गती काही आपली स्वतंत्र ठेवू नाहीये. उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीव खाणी. कोण तो एखादा विरळा. मग त्याच्याकरता त्यानं तसं वागलं पाहिजे. मग काय केलं पाहिजे त्यानं आहे तोपर्यंत जोडून या धन उत्तम व्यवहारे उदांस विचारे वेच करी उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीवखानी. शांती रूपी नव्हे कोणाचा वाईट किंवा भूतदया गाई पशुचे पालन तानिल्या जीवन वणा माझी हे सगळं जे आहेत ना तुकोबरांचा हा भंग. तुकोबरा म्हणतात आहे तोपर्यंत असा वाघ तेव्हा तुला चांगली गती मिळेल. अन्यथा चांगली गती म्हणजे ही ठेवलेली काहीतरी जहागिरी नाहीये. हा मग तो मरणासन्न पुरुष तो गेल्यानंतर त्याचे 5 कर्म सांगितले. हा आपल्या श्रुतीशास्त्रामध्ये आपल्या वैदिक धर्मामध्ये इतकं बारीक आहे. मरणाच्या अगोदर काय केलं पाहिजे, मेल्यावर सुद्धा काय केलं पाहिजे. बघा आपण किती भाग्यवान आहोत की अशा सनातन धर्मामध्ये आपण जन्माला आलो की मेल्यानंतर सुद्धा जीव गेल्यानंतर सुद्धा त्याला मोक्ष प्रदान करून देण्याचं सामर्थ्य आपल्या धर्मामध्ये देवा. तुम्ही म्हणाला असे जर मंत्रानं मोक्ष जर मिळाले असते
ऐका, मननात त्रायते इति मंत्र हा आपलं स्वतःचं सामर्थ्य सिद्ध करण्याकरता काळ घालवावा लागतो. आणि आपण आपली साधना जर सिद्ध जर नसेल तर आपल्याला तो शब्दच राहील. काय राहील? तो शब्दच राहील. पण ज्या दिवशी तो शब्द सिद्ध होईल ना, त्या दिवशी तो शब्द नसून आपल्याला तारणारा मंत्र असेल. हा, प्रत्येक आपल्या वैदिक धर्मामध्ये जेवढ्या क्रिया आहेत ना, ते व्यर्थ नाहीये. कदाचित आपण आपल्या पूर्वजांना अज्ञानी समजत असाल, ही चुकीची गोष्ट आहे. आपल्यापेक्षा आपले पूर्वज फार विद्वान होते, लक्षात घ्या. आपण सायकोलॉजी आणि बायोलॉजीच्या जीवनात जगणारे माणसं आहोत. पण 700 वर्षापूर्वी जर कदाचित तुम्ही सायकोलॉजी आणि बायोलॉजी ज्ञानोबरायला जर विचारली ना, आपलं सायन्स तिथं हात जोडून उभं राहील. ज्ञानोबराय आपल्यापेक्षा 1000 किलोमीटर पुढे, ध्यानात ठेवा. 1000 किलोमीटर ज्ञानोबराय पुढे. 700 वर्षापूर्वी कल्पना करा, हाताचा जर दोरा बांधल्यानंतर करंगुळीला दोरा बांधून आणि त्या दोऱ्याच्या आश्रयावर जर तुमचे ठोके चेक केले जात असेल तर तुमचं व्हेंटिलेटर राहिलं कुठं? सांगा ना मला. ज्ञानोबरायनं झाडाच्या पानापासून तर खोडापर्यंत, खोडापासून तर मुळापर्यंत प्रत्येकाची दखल घेणारे ज्ञानोबराय. ज्ञानोबरायनं 700 वर्षापूर्वी सांगितलं, आई आणि मुलगा भेटल्यानंतरचा भाव आणि पती आणि पत्नी भेटल्यानंतरचा भाव, दोघात भिन्नता सांगणारे ज्ञानोबराय. तुम्ही पहा, 35 वर्षाच्या स्त्रीला 18 वर्षाचा किंवा 22 वर्षाचा पुत्र असणं म्हणजे काय जगाच्या पाठीवर वेगळं नाहीये. जर कदाचित 35 वर्षाच्या स्त्रीला जर 22-25 वर्षाचा पोरगा जर सर्व्हिसवर जाताना जर आलिंगन देऊन जर गेला तर तिच्या अंतःकरणामध्ये पुत्र भाव जागी होतो. आणि त्या 35 वर्षाच्या स्त्रीला ज्ञानोबराय म्हणतात, जर तो 37 वर्षाचा पुरुष जर आलिंगन द्यायला आला तर तिच्या अंतःकरणामध्ये काम भाव जागा झाल्याशिवाय राहत नाही. 700 वर्षापूर्वी ज्ञानोबराय सांगतात. सांगा मग आपण किती मागा होतो ना, ज्ञानोबराय किती पुढे? हा, ही सायकोलॉजी बायोलॉजी सांगणारे ज्ञानोबराय. आपल्या लक्षात येत असेल कदाचित की ज्ञानोबरायांची वृत्ती किती पुढे आहे. गेलेल्या व्यक्तीकरता 5 कर्म सांगितले. पहिलं कर्म सांगितलं अंत्यकर्म. आपल्या धर्मशास्त्रामध्ये कधी रडावं कधी रडू नये हे सुद्धा सांगितलेले, पण आपल्या लोकांच्या लक्षात येत नाही. तो जीव गेल्यानंतर त्याला स्मशानातच ठेवलं पाहिजे, हा नियम आहे. मग स्मशानात का ठेवा, त्याच्या मागे सुद्धा वैदिक कारण आहे. स्मशानामध्ये भगवान शिवजींचं वास्तव्य आहे. स्मशानेश्वा क्रीडा स्मरहर सह पीशा सहचरा. भगवान शिव राहण्याकरता स्मशानामध्ये आहेत. वास्तव्य भगवान शिवाचं स्मशान भूमीत आहे. म्हणून जीवाला स्मशानामध्ये ठेवलं पाहिजे, त्यांचा अंत्यविधी केलाच पाहिजे. हा, कारण पंचमहाभूताने विणलेले शरीर याचा भस्म करणं हे आपलं कर्तव्य आहे. त्याचा अंत्यविधी हो झालाच पाहिजे. त्याला स्मशानात ठेवलं पाहिजे. का ठेवावं? कारण स्मशानामध्ये भगवान शिवाचं वास्तव्य आहे. आणि सगळ्यात जास्त भगवान शिवाला जर काय प्रिय असेल तर ती आहे चिताभस्म. आणि आपल्या शरीराची काय होणार आहे? चिताभस्म. अरे ज्या दिवशी आपल्या शरीराची चिताभस्म झाली, ती चिताभस्म भगवान शिवाने मस्तकावर जर लावली तर आपला उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून स्मशानामध्ये ठेवलं पाहिजे. जुन्या काळामध्ये सगळीचे सगळे लोक किती दूरवर स्मशानभूमी असली ना तरी त्याला स्मशानातच ठेवायचे. सध्याच्या घडीला अशी परिस्थिती आहे, ज्याच्या त्याच्या सोयीना स्मशानभूमी तयार झाली. म्हणून किती सुंदर बंगले बांधले ना नितीन भाऊ, तरी लोक म्हणतात मन का रमत नाही. तिथं गेल्यावर स्मशानभूमी सारखं वाटतं. त्याला कारणच ते आहे, स्मशानात ठेवलं पाहिजे. त्याचा दुसरा विधी सांगितला रक्षाविधी. रक्षाविधी हो झालाच पाहिजे. तो रक्षाविधी झालाच पाहिजे. का? कारण रक्षाविधीमध्ये सुद्धा वैदिक कारण सांगितलंय. लक्षात घ्या, तुमच्या आमच्या लक्षात येत नाही ह्या गोष्टी. पण रक्षाविधी का करावी? तुम्ही इथं 100 माणसं बसलेत, तुमच्यापैकी कोण सज्जन आहेत आणि कोण दुर्जन आहे, कोण किती पुण्यवान आहे हे कोणालाच माहित नाही. लक्षात घ्या, ते काय गळ्यात पाठी मारलेली नसते. MH 17 जास्त पुण्यवान, MH 15 जास्त पुण्यवान असं नसतं ते, नाही का? पुण्यवानाचं लक्षण सांगितलं. पुण्यवान दिसायला गोरा असेल काळा असेल तो भाग स्वतंत्र आहे, पण त्याच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर समाधान वाटलं की समजून घ्यायचं पुण्यवान पुरुष हा पुन्हा पुन्हा भेटावा असा वाटतो. जो व्यक्ती पुन्हा पुन्हा भेटावा वाटला का समजून घ्यायचं तो कोण आहे? तो पुण्यवान आहे. आणि जो दुर्जन आहे त्या दुर्जनाला जो भेटल्यानंतर दुःख होतो
तो भेटूच नाही असं वाटतं, समजायचं त्याच्यासारखा पापी तोच आहे. पुण्यवान आणि पापी ओळखण्याचं लक्षण आहे. दर्शनाचे प्रशस्ती पुण्य पुरुष हा ज्ञानोबराय म्हणतात 13व्या देवाचा. दर्शन घेतल्यानंतर ज्याला पाहिल्यानंतर आपल्याला आत्मिक समाधान प्राप्त झालं का समजायचं तो पुण्यवान आहे. आता तुम्ही 100 माणसं बसलीत, तुमच्यापैकी कोण किती पुण्यवान आहे काहीच माहित नाही, लक्षात घ्या. हा, कधी कधी असं होतं ज्याच्या कंपाळावरती टिळा टोपी नसेल, गळ्यामध्ये माळ नसेल, तो सुद्धा अत्यंत पुण्यवान असतो. हा, तो सुद्धा अत्यंत पुण्यवान असतो. पण त्याचा स्पर्श झाल्यानंतर आपली शरीराची जी चिता आहेत ना ती सुद्धा पवित्र बनते. स्पर्शाने मनुष्य पवित्र बनतो. ध्यानात घ्या, सामर्थ्य आहे स्पर्शामध्ये. इथं अनेक प्रकारचं सामर्थ्य आहे. येत वस्तू सामर्थ्य शक्ती नवल काही ज्ञानोबराय म्हणतात. तुम्ही पहा, शब्दाचं सामर्थ्य आहे. मी जर तुम्हाला दादा जर म्हणलो तर तुम्ही हात जोडून उभे राहाल, नाही का? जर कदाचित मी तुम्हाला अपशब्दाचा प्रयोग जर केला हा तर तुम्ही माझ्यावर उदास व्हाल आणि उदास होऊन मला अपशब्दाचा प्रयोग करून माझा उपहास कराल. तुम्ही माझा उपहास करा. काय व्यक्ती आहे. आम्ही इतकं सन्मानाने या व्यक्तीची वाट पाहत होतो आणि हे व्यक्तिमत्व कदाचित अपशब्दाचा प्रयोग करून आमच्या अंतःकरणाला दुखावतोय. याचा अर्थ काय होतो? तुम्ही उदास झाला म्हणजे तुमच्या अंतःकरणावर कशाचा परिणाम झाला? तो त्या शब्दाचा परिणाम झाला. शब्दाचा. हा, साधी गोष्ट आहे. एखाद्याची जर स्तुती जर केली आपण तर तो त्याच्या गळ्यातली वस्तू आपल्याला काढून देतो, नाही का? हा, आणि जगात सगळ्यात जास्त प्रिय जर काय असेल ना, सगळ्यात जास्त गोड, तुम्ही म्हणताल साखर. साखर कमी गोड आहे. साखर कमी गोड आहे, पण सगळ्यात जास्त गोड पदार्थ जो आहे त्याला स्तुती असं म्हणतात. हे मी नाही, 450 वर्षापूर्वी निळोबराय सांगतात की बाबा सगळ्यात प्रिय काय आहे? स्तुती आहे. स्तुती. स्तुती पराविया मुखी रुचिकर. दुसऱ्याच्या तोंडून ऐकायला सगळ्यात जास्त गोड वाटत त्याचं नाव काय? स्तुती. बरं, त्यानं जास्त झाल्यानंतर तिला त्रास बी होत नाही. एखादं म्हणलं ना आपलं काही नाही भाऊ, आपल्याला काय, हे सगळं ईश्वर करतो, हे तोंडानं बोलतो पण आतल्या आत गुदगुल्या मात्र. हा, तुम्ही पहा एखाद्याला जर म्हणलं ना वा 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 वा, लोक काय एखाद्या कोण जर काही घ्यायचं असलं ना लोक त्याच्या कुत्रीची सुद्धा स्तुती करतात. आता रोज तुमच्या आशीर्वादाने फिरायचा योग येतो ना, लय नमुने भेटतात आम्हाला लय. काही काही तर इतके विद्वान राहते काय बाबा, तुमच्या आवाजासारखा आवाजच नाही. कार्यक्रम झाल्यावर आम्हाला पुन्हा फोन सुद्धा नाही. हा, मग धडाकला का चापला का गेला देव जाणे. येईपर्यंत हा हॅलो बाबा कुठे? हॅलो बाबा गाडी कधी घेतली? हप्त्याचा नाही विचार करीत. समाज आहे महाराज विद्वान. जगा बहुत छंदाचे बहु असे जन. देवा जगाचा नाद करायला जर गेलं ना, हा आपला खुळखुळा केल्याशिवाय राहत नाही जग. जग आहे ते. लोक काय कशाची स्तुती करतील काही सांगता येत नाही. वा वा वा, काय पाटील, काय तुमचे बैल. अरे बैलाची स्तुती, तुला बैल लागायचं का? घेऊन जाय ना. नितीन भाऊ काय करतील समाज सांगता येत नाही हो. समाजाचा नियम आहे. सगळ्यात गोड पदार्थ आहे स्तुती. शरीर माणसाला स्तुती फार आवडते. फार फार मनुष्य भुलल्या जातो स्तुतीला. शरीरामध्ये सामर्थ्य आहे स्पर्शाचं. येत वस्तू सामर्थ्य शक्ती नवल काही ज्ञानोबराय म्हणतात. तिथं प्रत्येक वस्तूचं सामर्थ्य आहे. तसं स्पर्शाचं सुद्धा सामर्थ्य सांगितलं आपल्या धर्मामध्ये. पुण्यवान पुरुषाचा स्पर्श झाल्याबरोबर जीव हा दिव्य बनतो. तुकोबराय म्हणतात बाबा आलिंगने सताची दिव्य झाली माझी काया. हो मस्तक पाया वरी त्यांच्या ठेवीता आलिंगने
सुख वाटे आलिंगने सुख वाटे। संतांना जर आलिंगन दिलं, सज्जनाचा स्पर्श जर झाला तर शरीर तुकोबरा म्हणतात माझं दिव्य झालं, दिव्य झाली माझी काया, मस्तक हे पायावरी त्यांच्या ठेविता। आणि तुम्हाला खरं सांगू का, इतर गोष्टी होण्यापेक्षा तुम्ही धनवान व्हा नका हो, गुणवान व्हा नका हो, पण पुण्यवान मात्र व्हा बरं का। माणसाला काम येणार फक्त पुण्यच आहे। तुम्ही देवाला माना नका मानू, तुम्हाला एका मिनिटात मी कबूल करून देऊ शकतो तुमच्या तोंडून की माणसाला पाप आणि पुण्य भोगावं लागतं का नाही म्हणून। ऐका, तुम्ही देवाला माना नका मानू। एखादा गडगंज श्रीमंत व्यक्ती आहे, कुठल्याही प्रकारची त्याला व्याधीच नाही, अशा व्यक्तीला अचानकपणे एखादी व्याधी उद्भवली, तुम्ही त्याला भेटायला गेले, नाना असं कस काय घडलं, तर ती व्यक्ती रुदन करायला सुरुवात करते आणि ती सांगते बघा मला कुठल्याही प्रकारची व्याधी नव्हती, पण काय पुनर्जन्माचं पाप असेल तेच आता कशाला आलं, भोगायला आलं। म्हणजे पाप त्याला मानावं लागलं की नाही, पाप मानावं लागलं। आणि एखादा सामान्य व्यक्ती आहे आणि त्या सामान्य व्यक्तीच्या मुलाने जर कदाचित एखाद्या उच्च पदावर जर आरूढ जर झाला आणि त्याला जर म्हणलं ना खरे दादा अरे तुझी परिस्थिती नसताना पोरग एवढं विद्वान कस काय केलं तू, तो हात जोडतो, त्याच्या डोळ्यात पाणी येतं, तो सांगतो दादा अहो तुमच्यासारख्या पुण्यवान माणसाचे आशीर्वाद काम आले आणि मागच्या जन्मीचे काहीतरी पुण्य आहे, नाही तर आमची काही योग्यता आहे। याचं पाप आणि पुण्याचं समीकरण आहे देवा, पाप आणि पुण्य हे मानावंच लागतं। म्हणून तुम्ही धनवान व्हा नका हो, धनवान जर झाला तर कदाचित त्याच्यामध्ये तुम्हाला दुःखही भोगावं लागेल। गुणवान जर झाला तर गुणवंताला सुद्धा अनेक प्रकारचे दोष सांगितले, गुणवंत केलो दोष जाणण्यासाठी माझे मजपोटी बळकट दूषण। एखादा गुणवान जर असला ना तो स्वतःच्या दिव्याखालचा अंधार पाहत नाही, तो दुसरीचे डाग पाहत हिंडतो। गुणवान माणसाचं लक्षण आहे। तुम्ही पहा, थोडा ज्ञानी जर झाला ना मनुष्य तर त्याला असं वाटतं की मी म्हणजे सगळं काही, मला जे समजतं ते कोणालाच काही समजत नाही, हाच माणसाचा स्वभाव आहे। मग तो अभिमानामध्ये भुलल्या जातो, मान अपमानामध्ये तो जगण्याचा प्रयत्न करतो। ज्ञानोबराय म्हणतात ही अडाणी माणसं तरी कदाचित सुटतील, पण ज्ञानी माणसं या दोषामधून मुक्त नाही होत लवकर। सज्ञानाच्या झोंबेकंठी नाना संकटे नाचावी, नवला अहंकाराची उठी ज्ञानोबराय म्हणतात। हे अहंकार वगैरे हे जे दोष आहेत ना हे अज्ञानी माणसाला कमी लागतात पण ज्ञानी माणसाला जास्त लागतात। बघा तुम्ही अडाणी असतो ना त्या बिचारीचं काही नाही, तो म्हणतो तुम्ही जसं म्हणताल तसं, आपल्याला काही समजत नाही कारण तो मुक्त झालेला असतो। तो म्हणतो हे बघा भाऊ मला समजत नाही, तुम्ही बघा बरं हे कसं करायचं। पण ज्ञानी असतो ना तो म्हणतो माझ्याच हिशोबाने झाला पाहिजे, मी म्हणेल ती पूर्व दिशा। अशा अनेक दोषाला सामोरं जावं लागतं। म्हणून कदाचित आपण गुणवान व्हा नका हो, धनवान व्हा नका हो। वाद मला एक सांगा, तुम्ही धनवान जर नसाल, समजा एखादा मनुष्य आहे, बरेच लोक असे आहेत ते धनाच्या मागे इतकं पळतात की कधी त्यांचं निधन होतं त्यांना सुद्धा कळत नाही, ते त्या धनाच्या नादानं। मला एक सांगा, तुम्ही धनवान झाला किंवा नाही झाला काही हानी आहे का, काही नुकसान होईल का? एखादा व्यक्ती आहे समजा नाही धनवान झाला, काही नुकसान होईल का त्याचं? नाही होऊ शकत नुकसान। एखादा गुणवान नाही झाला, काही तोटा होईल का? आता एखादा व्यक्ती आहे नेहमी तो संप्रदायामध्ये जीवन व्यतीत करतो, सत्संगामध्ये जीवन व्यतीत करतो, असे बरेच सुशिक्षित लोक आहेत ते सत्संगामध्ये आपला फार काळ घालतात, फार काळ खर्च करतात। आपण समजा बरेच लोक म्हणतात की बाबा सुशिक्षित लोक वैदिक विषयावर आरूढ होत नाही, पण कधी कधी असा योग येतो पाहण्याला का सुशिक्षित लोक आपला एक क्षण सुद्धा व्यर्थ खर्च करत नाही, असे सुद्धा काही माणसं आहेत। सत्संगामध्ये फार काळ खर्च करतात ते सुद्धा, पण त्यांना गाता येईलच का असं नाही।
ते बिचारे त्यांना गाता येत नाही, पण श्रवण भक्ती त्यांची इतकी असते की फार. पण मला एक सांगा, नाही गाता आलं म्हणून काय काही तोटा आहे का? त्याचा तोटा आहे का? नाही. नाही गुणवान झाला तोटा नाही, नाही धनवान झाला तोटा नाही, पण पुण्यवान जर झाला नाही तर निश्चित मात्र तोटा आहे. लक्षात घ्या, तोटा आहे त्याचा. काय तोटा आहे? पुढे अवघड यमदंड, त्याला पुढे यातना भोगायला लागतात. कारण केलेलं पाप हे आपल्यालाच भोगावं लागेल. लक्षात घ्या, भजन आणि भोजन हे ज्या दिवशी आपण करू ना तेव्हाच पोट भरेल. भजन आणि भोजन, बरेच लोक म्हणतात त्याने केलं का आम्हाला मिळेल. अजिबात नाही, हे डोक्यातून काढून टाका. ज्या दिवशी आपण भोजन करू त्याच वेळेला आपलं पोट भरेल, आणि ज्या दिवशी आपण भजन करू ना त्याच वेळी आपल्याला त्या भजनाची फलश्रुती मिळेल. पुण्यवान व्हावं माणसाने. तुकोबरा म्हणतात, सज्जनाचा स्पर्श झाला की जीव पुण्यवान होतो, म्हणून रक्षाविधी आहे. हा, मग रक्षा गंगेतच का टाकावी? त्याच्या मागे सुद्धा वैदिक कारण आहे. गंगा ही पवित्र आहे. गंगा पापम शशी तापम दैन्यम च कल्पतरुम तथा. गंगेमध्ये ज्यावेळेस आपण वाचेनं जरी गंगा गंगा जरी म्हणलो ना, सगळ्या दोषाची निवृत्ती होती. वाचे म्हणता गंगा गंगा, सकळ दोष जाती भंगा, सगळे दोष निवृत्त होतात. म्हणून रक्षा गंगेत टाकावी. तिसरा विधी सांगितला तो आहे दशक्रिया. दशक्रिया केलीच पाहिजे. हो, स्थूल शरीराच्या निवृत्ती करता दशपिंडी सांगितली. हा, मग दशक्रियेला 3 गोष्टी येतात बघा तुम्ही. एक आहे कर्मकांड, दुसरा आहे दान, आणि तिसरी आहे कथा. त्याचा तिसरा विधी सांगितला दशक्रिया, त्याचा चौथा विधी सांगितला गंधमुक्ती आणि मासाना विधी, महिने जीव घालणं. गंधमुक्ती म्हणजे 13वा. आणि त्याचा 5वा विधी सांगितला श्राद्ध. आता तुम्ही म्हणाला, आता मावशीला जाऊन आज 12 महिने होत आले, मग आता 12 महिन्याचा आजचा काय संबंध आहे? आम्हाला सांगा, हा संबंध लावला कसा? ऐका, देवतांचा कालक्रमण मोजण्याचा, देवतांचा कालक्रमण मोजण्याचा नियम हा आयनात आहे. आयन, दक्षिणायन आणि उत्तरायण. दक्षिणायन उत्तरायण मिळून 1 संवत्सर म्हणजे 1 वर्ष. हा देवतांचा झाला 1 दिवस. शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष नाही का, शुद्धवारी आणि वद्यवारी मिळून झाला 1 महिना. हा पितरांचा झाला 1 दिवस. आणि 1 दिवस आणि 1 रात्र मिळून 12 घंट्याचा दिवस आणि 12 घंट्याची रात्र, हा तुमचा आमचा झाला 1 दिवस. देवतांचा कालक्रमण मोजण्याचं साधन आयन, पितरांचा पक्ष आणि माणसाचा प्रहर. तुम्ही पहा, आज घड्याळ आलं म्हणून आपण सांगू शकतो की 12:15 वाजले, नाही का? आज घड्याळ आहे म्हणून सांगू शकतो 12:15 वाजले. पण पूर्व काळामध्ये जर पाहिलं ना, जुन्या काळात, तर पहिली मंडळी प्रहरात मोजायची. हा, अरे पाहुणे केव्हा येणार आहात? हा, पहिला प्रहर. पाहुणे केव्हा येणार? दुसरा प्रहर, ज्याला दुपार असं म्हणतात. पाहुणे केव्हा जाणार? तिसरा प्रहर, नाही का? आणि पाहुणे केव्हा जाणार? चौथा प्रहर म्हणजे संध्याकाळ. ही 4 प्रहर होते, पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा. ही झाली कालक्रमणाची आपली बाजू. मग पितरांची ते 12 महिने म्हणजे 12 दिवस आहे. जीवाला मुक्त होण्याकरता आज 3 गोष्टी केल्या जातात. पहिला आहेत कर्मकांड. बघा तुम्ही, आतमध्ये दादांनी पिंडदानादी विधी केली, पण पिंडदानादी विधीचा नियम असा आहे, शिंक, ढेकर, कृमी, कृकल एवढा. साधं शिंक जरी आली ना तरी अशुद्ध होतो जीव, पूजेला चालत नाही. कर्मकांडामध्ये फार बारीक बारीक गोष्टी आहेत. आपण हाताला मीठ लावतो ना, हे सुद्धा वैदिक कारण आहे बरं का. याच्या मागं मोहगम काहीच नाहीये. हा, हाता आपण ताटाला पाणी फिरवतो ना, हे मोहगम नाहीये, याच्या मागं सुद्धा वैदिक कारण आहे. देवा, शिंक आली ती चालत नाही, तो पूजेला अपात्र होतो. ढेकर आला तरी अपात्र होतो. साधा वाचका जरी आला शरीराला तरी अपात्र होतो. अपान वायू आला तरी अपात्र होतो. हा, इलेस्टिकचा कपडा पूजेला चालत नाही, तो सुतीच कपडा असावा, तो सोहळ्यातच असावा. एवढं बारीक कर्मकांड आहे. आणि आता मला खरं सांगा, तुम्ही मनाला साक्ष ठेवा आणि सांगा मला, आपण असं इतकं बारीक निरीक धरतो का हो? नाही हो देवा. काहीचा लग्नाचा टायमिंग असतो 12:35, 12:45 आणि ते लग्न लागत 2:30 वाजता. आपण कायलाच मानायला तयार नाही. आपण ब्राह्मणाला सांगतो, पुरोहित महाराज, हा घ्या धोकून.
आता मला एक सांगा तुम्ही, तुमचं पुण्य जर म्हणले तर ठीक आहे बुवा, पण पाप नेण्याकरता कोण तत्पर आहे बरं? सांगा ना. पाप नेईल का कोणी? अजिबात नाही. पाप नेत नाही कोणी. मग उरलेले दोष कोणाला येते? ते यजमानाला असतात. हा बघा तुम्ही, गुरुजी सगळ्यात शेवटी एक श्लोक गातात, तदेव लग्नम सुदिनम तदेवम ताराबलम चंद्रबलम तदेवम विद्याबलम दैवबलम तदेवम लक्ष्मीपती ते मनसा स्मरामी. ते सांगतात मला चंद्रबळ माहीत नाही, ताराबल माहीत नाही, काहीच माहीत नाही मला. मी तुझं स्मरण करून पूजा केली देवा, काय असेल ते तुला माहीत. ते पुन्हा उरलेले दोष यजमानाच्या मस्तकावर. म्हणून काही दोष असे ते कर्मकांडाने जात नाही, मग ते जातात दानाने. म्हणून आजच्या तिथीला दान दिल्या जातं. होता होईल तितकं पूर्वजांच्या नावाने दान द्यावं आजच्या तिथीला. यथाशक्ती यथा योग्य आपल्याला जे जमेल ते दान द्यावं. मग आज दान दिल्यानंतर काय फायदा? आपण इथून गेलेल्या व्यक्तीच्या नावाने जेवढी कर्म करणार आहोत तेवढी त्या व्यक्तीला जमा होतात. तुम्ही म्हणाल महाराज हाणार आहोत पण इतके लिंब नका मारू तुम्ही, नाही का? पटन अशाचा फेक तू. पण ऐका, जसं ज्याचा नंबर दाबला ना त्यालाच फोन जातो, ज्याच्या अकाउंटवर ज्याच्या अकाउंट नंबरवर मनी टाकले आपण त्यालाच जाऊन पोचतात. मला एक सांगा तुम्ही, 6,000 कोणाचे कोणाला येते का? ज्याचे त्याचे जास्त त्याला येते. तुम्हाला चालू आहे का केसानी योजना? चालू आहे. आले ना आता, पडला ना परवा एक हप्ता. झाला आपलं. मग आता काय महिन्याचं महिन्याचं काम होऊन गेलं. तर सांगा मला तुम्ही, सगळ्याला जातात का ते? नाही, ज्याचं त्याचं खातं. आता मला सांगा तुम्ही, तुमचा अंगठा लावल्याशिवाय पैसे निघते का? कोणाचा ठोकायचा अंगठा नाही हो. हे जसं आहे ना ते सुद्धा तसंच आहे. ज्या व्यक्तीच्या नावानं तुम्हाला बघा तुम्ही कुळ विचारला जातो, गोत्र विचारल्या जातं, या सगळ्या गोष्टी विचारल्या जातात ना, मग ही ज्याची त्याला जमा होणार आहे. तुम्ही म्हणाल महाराज पुण्य जमा झाले याचा काय पुरावा? ऐका, मी तुम्हाला तुमचं लाईव्ह उदाहरण सांगतो. तुम्ही आले का, तुमच्या आल्यानंतर तुमच्या मस्तकावर काही बोज आहे का? नाही. आले तसे मस्त बाईकी ही आडी त्या आडीवर ती आडी ह्या आडीवर इकून कळ लागली की तिकडं, तिकून कळ आली की इकडं, नाही का? हा, मी आलो तसं माझं एकटीचंच गिरण चाललंय, नाही का? हा, गहू झाले, गहूची बाजरी झाली, बाजरीचा भाडा झाला, नाही का? हा, एवढं एकटेच चाललं की नाही? तुम्हाला काही त्रास आहे का? मी म्हणलो का बरं काय इथं इतकं फॅसिलिटी खास आहे बसायला खुर्ची, नाही का? आता हे म्हणजे राग मानू नका, मी तुमचा कोणाचा द्वेष करत नाही बरं का, पण आपल्या संप्रदायामध्ये ही पद्धत नाही आहे. राग मानू नका, मी तुमच्या मुलासारखा आहे, पण आपल्या संप्रदायामध्ये ही पद्धत नाही आहे. हा, ही व्याख्यान ऐकण्याची पद्धत आहे, कथा कीर्तन आदी श्रवण करण्याची पद्धत ही नाही. आता इथून पुढं आज जाऊ द्या, तुम्हाला माहीत नव्हतं म्हणून तुम्ही बसले, पण इथून पुढं कदाचित तुम्हाला बसायला खुर्ची जरी टाकली कथा श्रवणाला तरी खुर्चीवर बसू नका. त्याचं कारण असं आहे, माझा अपमान नाही होणार कदाचित, मला काय वाटणार नाही, पण व्यासपीठाचा अपमान झाल्यानंतर तो दोष तुम्हाला लागला. मग मला हे सांगा, इथं येऊन पुण्य द्यायचं पुन्हा पाप घ्यायचं, मग आता हे एवढा लोचा कसा करता? एका खुर्ची करता? ऐका, तुम्ही आले, काही बोज आहे तुमच्यावर? नाही. पण ऐका, तुम्ही उठल्यानंतर मला एक सांगा, तुम्हाला जड वाटणं, आळस येणं ह्या प्रक्रिया जर नाही घडल्या ना, मग मला येऊन भेटा. हे कशाचं लक्षण आहे माहिती आहे? आपल्या अकाउंटवरचं पुण्य वजा झाल्यानंतर मनुष्य हा निस्तेज बनतो. पुण्य कमी झाल्याचं पहिलं लक्षण, त्याच्या चेहऱ्यावरचं तेज कमी होणं, आळस येणं, उदासीनता वाढणं, हे पुण्य कमी झाल्याचं लक्षण आहे. आणि पुण्य वाढल्यानंतर शरीरावर तेज येणं, चंचलता वाढणं, या प्रक्रिया पुण्य वाढल्यानंतर घडतं. तुम्ही बा रात्रभर सत्संग करा, तुम्ही रात्रभर भजन करा आणि सकाळी पुन्हा त्याला भेटा तुम्ही, तो तुम्हाला टवटवीतच दिसतो. त्याचं कारणच ते आहे, पुण्य वाढलं की मनुष्य तेजोमय बनतो, पुण्य कमी झालं की त्याचं तेज हे कमी होत असतं. तुम्ही आलात नाही इथं, फुकट नाही आले तुम्ही, तुम्ही आम्ही सगळे आता मावशींना पुण्य दान देण्याकरता आलोय. कशाला? पुण्य दान देण्याकरता. हे कर्मकांड त्यांना दोष जातील ना जातील म्हणून दान करावं. मग दानानेही काही दोष असे आहेत की ते दोष दानाने जातील म्हणून सांगता येत नाही. मग तिसरं सांगितली कथा. मग कथेनं दोष जातात? हो, दोष नाही, दोषाचे डोंगर असले तरी जातील. तुकोबाराय म्हणतात, बाबा
जळती दोषाचे डोंगर शुद्ध होती नारी पर्वताचे पर्वत जरी असल्यानं दोषाचे देवा तरी त्या भगवान परमात्म्याच्या नामस्मरणाने जातात म्हणून नामस्मरण केलं पाहिजे। तेव्हा सगळ्यांनी अगदी वरती हात करा आणि सगळ्यांनी मस्त प्रसन्न अवस्थेमध्ये त्या गोविंदाला आळवायचं आहे। हरे राम हरे राम 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 हरे हरे राम हरे राम सर्व म्हणा वा वा हरे राम हरे राम ओ हरे राम हरे राम 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे सगळे म्हणा आवाज येऊ द्या। हरे कृष्ण 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे ओ हरे राम 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 हरे 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 राम जय हो राम हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे हरि हरे कृष्ण 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 हरे 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 कृष्ण हरे राम 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 हरे 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 राम राम हरे 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 राम 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 हरे 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 राम 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 हरे हरे ओ हरे कृष्ण 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे ओ कृष्ण कृष्ण हरे हरे कृष्ण हरे हरे कृष्ण कृष्ण हरे हरे कृष्ण हरे हरे गोपाल कृष्ण म्हणून पाच शेवटचा विधी सांगितला तो आहे श्राद्ध विधी। श्राद्ध विधीचे अनेक प्रकार आहेत। मला आवडला असेल तर सांगा बरं का, कारण मी काय पाठ करून आलेलो नसतो म्हणून तेवढं मग ते भांडवल संपल असं नाही। मला 3-3, 4-4 तास बोलायची सवय आहे। तुम्ही म्हणता काय बा महाराजाला सांगावं कोणा नाही का। हा आणि आमच्या गावाकडं कसं राहतं माहिती का, खेड्यागावामध्ये जो यजमान असतो ना तो असा जर फिरायला लागला समजून घ्यायचं आवरलं, त्याचा म्हणजे अंदाज असतो तो। गावाकडचे अंदाज आणि खेड्यातले अंदाज। आमचं कसं राहतं माहिती का, सुखतारा उगवलं लोक उठायला सुरुवात करतात
खेड्यामध्ये सिटीमध्ये थोडंसं निवांत राहतं. पण हे कार्यक्रम इकडे लवकर होतात. हा गंगा साईडचा आणि आमच्या डोंगर बाजूचा बदल आहे. मला सांगा तुम्ही की महाराज उरकलं, तुम्ही जाता जाता इशारा करा, फक्त केला इशारा जाता जाता मग मी आवरून घेईल माझं. 10 मिनिटाची वेळ आहेत म्हणले अजून, मग 10 मिनिटं तुम्ही माझ्या ताब्यात आहे, घाबरू नका. अनेक प्रकारचे श्राद्धाचे प्रकार आहेत. त्यामध्ये नित्य श्राद्ध, नैमित्तिक श्राद्ध, यात्रा श्राद्ध, गोष्टी श्राद्ध ही श्राद्धाचे प्रकार आहे. अंत्यकर्म नावाचा ग्रंथ आहे, वाचा. त्याच्यामध्ये श्राद्धाचे प्रकार सांगितले. आता बरेच लोक काय म्हणतात बरं का, अंत्यकर्म हा ग्रंथ हा गेल्यानंतर वाचायचा असतो. नाही, गेल्यानंतर वाचून काय फायदा नाही का. गरुड पुराण लोक म्हणतात गेल्याशिवाय वाचू नये. मला असं वाटतं जे आहे ते आताच वाचावा, गेल्यानंतर काय दुसऱ्यानं वाचायचं ना. मग आपण काय करायचं, आपण ऐकायला बी नसतो नाही का. फक्त आपल्या अकाउंटला जमा होतं ते, पण त्याचा फायदा आपल्याला होतो खऱ्या अर्थानं. मग आपण वाचलं पाहिजे, आपल्या स्वतःच्या कर्णपटलावरती शब्द पडले पाहिजे. त्याच्याकरता आपण स्वतः श्रवण करण्याकरता असावं. त्या अंतकर्मामध्ये अशा पद्धतीचं वर्णन आहे. ज्यावेळेस आपण श्राद्ध विधी करतो ना, त्यावेळेस आपले पूर्वज आपल्याला आशीर्वाद देतात. श्राद्ध विधी करताना 10 प्रकारचे फायदे आपले होतात. स्वार्थापोटी का होईना पण करा. मग काय फायदा आहे आपला, ऐका. आयुः पुत्राणि स्वर्गा कीर्तिं पुष्टि बलं श्रिया पशुं सौख्यं धनं धान्यं प्राप्नुयात् इति पूजन. हे 10 प्रकारचे फायदे पूर्वज संतुष्ट झाल्यानंतर आहे. आपल्या आयुष्याची गणना वाढते पूर्वज संतुष्ट झाल्यानंतर. आयुष्य वाढतं. पुत्रान, आपल्या घरामध्ये पुत्र पौत्र सुखाने नांदतात. आपल्याला यश प्राप्त होतं पूर्वज संतुष्ट झाल्यानंतर. आणि नंतर आपल्याला स्वर्ग प्राप्त होतो पितर संतुष्ट झाल्यानंतर. यश स्वर्ग, आपली कीर्ती पसरते पितर संतुष्ट झाल्यानंतर. आपली पृष्ठी वाढते पितर संतुष्ट झाल्यानंतर. धनम धान्यम प्राप्नुयात इति पूजनात. हे सगळे पितर संतुष्ट झाल्यानंतर या क्रिया घडतात. आणि जर कदाचित आपण हे नाही केलं तर हे 10 प्रकारचे दोष आपल्याला लागतात. म्हणून स्वार्थापोटी का होईना केलं पाहिजे. आणि एवढं जर करताना नाही जमलं ना, फक्त एक काम करा. आपल्या घरात ज्याला वाचता येतं ना, त्याला सांगायचं माऊली ज्ञानोबराच्या ज्ञानेश्वरीचं एक पारायण कर. नाही जमलं पारायणाला, फक्त हरिपाठ जरी वाचला ना, तरी आपले पूर्वज वैकुंठाला जातात. ज्ञानदेव सांग झाला हरिपाठ, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. हरिपाठ जरी झाला ना तरी फलश्रुती आहे. अरे एवढं आपल्याकडे नसेल ना, फक्त सूर्याभिमुख होऊन अंगावरचा कपडा काढा आणि पूर्वजांना बघल्या दाखवून सांगा की मी तुम्हाला मुक्त करण्याकरता काहीच करू शकलो नाही. त्यांना हात जोडा, शरण जाण त्यांच्याकरता फक्त हरिपाठ म्हणा, तरी ती मोक्षाला जाते. तितकी ताकद आहे. रामकृष्ण नाम सर्वा दोष हरण, जड जीवा तारण हरी आहे. म्हणून हरिचिंतन असावं, हरिकथा असावी, जेणेकरून आपले पूर्वज संतुष्ट होतील. एकदा पूर्वज संतुष्ट झाले ना देवा, हा सगळे पितर आपल्याला आशीर्वाद देतात. आणि एकदा भजन करणारा जर कोणी असेल ना, निश्चित त्याचे पूर्वज स्वर्गाला जातात. तुकोबराय म्हणतात माझे पूर्वज वैकुंठाला गेले. म्हणून मला कर्मकांड करण्याची गरज नाही. लक्षात घ्या, कर्मकांड कोणा करता असतं, ज्याच्याजवळ सद्योन्मुक्ती नाही. तुकोबराय म्हणतात माझ्याजवळ सद्योन्मुक्ती आहे, म्हणून मला तीर्थयात्रा करण्याची गरज नाही. तुकोबराय म्हणतात माझी झाली गया वर्जन, पिटले पितरांचे ऋण. कारण माझे पितर वैकुंठाला गेले. तुका म्हणे कोटी कुळेती पुनीत, भावे गाता गीत नाही का. त्या एकदा भगवंताचं चिंतन करणारा एखादा हरिभक्त जर असेल तर तो तर वैकुंठाला जातो. पण त्याचे पूर्वज सुद्धा 42 कुळ तुकोबराने तो कोटी कुळ सांगितले, सगळे वैकुंठाला जातात. तुकोबराय म्हणतात माझ्या कर्माचा जो कर्माचा तुम्ही फलश्रुतीचा विषय सांगितला ना, ती कर्माची फलश्रुती मी जाळून भस्म केली. कर्म 2 प्रकारे संपावता येते, एक भोगून आणि दुसरं ते ईश्वरीय सत्तेनं. मग तो कोणी असो, एक तर भोगून संपवलं जातं, अन्यथा ईश्वरीय कृपेनं. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरी कृपे त्याचा नाश झाला. त्या हरीची कृपा जर झाली ना तर त्या कर्म फलश्रुतीचा नाश होतो.
तुकोबराय म्हणतात मी इतर तीर्थाला जाणार नाही, कारण वैकुंठ पंढरी देखलिया. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखलिया. एकदा भगवंताचं मुख पाहिलं ना महाराज सगळे पाप जळून भस्मसात होतात. का? कारण त्या मुखामध्ये सामर्थ्यच तेवढं आहे ना हो. आणि एकदा त्याला पाहिल्यानंतर महाराज संसारातली कोणतीच गोष्ट पाहण्याजोगी नाही. एकदा त्या ईश्वराला जर पाहिलं ना महाराज डोळे भरून, पण गंमत काय बरं का, आपण डोळे भरून त्याला पाहतच नाही. हा आपला फार मोठा फॉल्ट आहे बरं का आपला. तुम्ही पहा, माणूस घरून निघतो डोळे उघडे असतात. तुमच्याकडे कसं असेल माहीत नाही मला, पण आमच्या भागातलं सांगतो, खेड्यामध्ये अशी परिस्थिती आहे. नितीन आपल्याकडे गावाकडे लोक काय करतात, गाडीला किक मारली का डोळे उघडे असतात. घरून निघाला डोळे उघडे, गावात गेला डोळे उघडे, मंदिराच्या समोर गाडी लावेपर्यंत डोळे उघडे, मंदिराची पायरी ओलांडली डोळे उघडे, पण घंटानाथ झाला रे झाला की डोळे बंद. तिथं जाऊन डोळे बंद करतो हा. मला एक सांगा, तुम्ही किती बिनलाजा पाहुणा असला, किती बिनलाजा, दार बंद असले तो घरात येईल नाही. अरे जर तुम्ही जर दार बंद असल्यानंतर माणूस घरात येऊ शकत नाही, तर डोळे बंद असले तो देव तरी कसा हृदयात येईल. त्या गोपिकांनी त्याला पाहिल्या बरोबर त्यांच्या मनात बसला. तुम्ही पहा, देखिला डोळा बैसला मणी. हा, तो त्यांच्या मनात का बसला, त्यांनी डोळ्यानं पाहिला. तुकोबराय म्हणतात माझ्या मनात बसला म्हणजे मी डोळ्यानं पाहिला. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या. तुका म्हणे माझे हिची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवड. पाहता श्रीमुख सुखावले सुख डोळ्याची भूक नवजे माझ्या. तुकोबराय म्हणतात मी त्याला पाहिल्यामुळं तो माझ्या अंतःकरणात बसला. म्हणून त्याला पाहावं, डोळे भरून पाहावं. एकदा त्याला डोळे भरून पाहिलं ना, संसारात काही पाहण्यासारखं नाहीये मग. पण आपण श्रीमुख पाहत नाही, आपण सुन्मुख पाहतो. हा आपला फॉल्ट आहे. बरं ते नाही पाहिलं का लय रुसवा फुगवाय, हो लय रुसवा फुगवाय. तुम्ही चांगलं पहा, बाईला सुन्मुख साडी म्हणलं ना बस लई अवघड, लई अवघड. आमच्या घरामध्ये 4 वर्षापून ती साडी फिरती बा. 4 वर्षापून एकच साडी, एकच साडी. महापूर्व शाळा जायला लागलं तरी ती साडी अजून घरात पडेल. तिकडून आली इकडं, इकडून गेली तिकडं, पण तिकडून आली इकडं. लई अवघड, लई खतरनाक. ते चूल पाहायला जात असते इकडं, चुलीवर बसायला जायला पाहिजे नाही आम्हाला. चूल पाहायला गेले, आमच्या आईला तिकडून ती साडी दिली बरं का. आमच्या आईला ती चुकून साडी, दुसरी साडी आली जरा हलकी. मी म्हणला ग मम्मी काय म्हणलं, तर काय साडीचं काय म्हणलं, तुला दुसरी घेऊन देतो बाबा. तिचं म्हणणं तो बायकोची आहे ना, मला ही साडी दिली बर. ती लगेच कपाटात गेली. साड्या लई बार का तशा घरामध्ये, ती कपाटात गेली. मग ती कपाटात गेली ना, ते पुन्हा तिकडचे पाहुणे आले. आमच्या सासूबाईन ते आल्या. माझी सासू रडीले कोपरगाव तालुक्यात करंजी गावे. हे माझ्या लग्नामध्ये बँड वाजवले होते. मग ते मला म्हणे मी महाराज तुमच्या हळदीला वाजवलं होतं. म्हणलं मग तशा पाहूनच नाचू राहिलो मी. अजून बसा ना मी असं वाजवलं त्यानं. तिकडची इकडं आले. आमच्या आईनं पुन्हा तीच साडी दिली. म्हणलं मम्मी अगं दुसरी दे, सासू आहे ती. हेलिकॉप्टर तिथं लय खतरनाक कार्यक्रम राहत होते. ती साडी फिरायला लागली ना, आमच्या घरच्यानं तिरपी नजर केली. म्हणलं आता इकून आईन तिकून बाई मी काय करू. ती साडी तिकडं गेली. त्याच्या पुढं ऐका, तिकडे गेल्यावर मग आता ती गायब व्हायला पाहिजे की नाही. ती गायब नाही झाली मावशी. ते आमच्या पोराला पाहायला गेल्यावर ती पुन्हा परत आली. ती आली आमच्या आईच्याच वाटेवर आली. पुन्हा आमच्या आईचं डोळ्याचं ऑपरेशन झालं. आमच्या सासूबाई भेटायला आले. म्हणजे आता पुढं काय बोलायची गरज नाही. आता ह्या 15 वाड्यामध्ये ह्या 2-3 महिन्यापासून साडी तिकडे आहे.
आता पुन्हा कधी इकडे येईल ते नाही सांगता येत, आल्यावर मी सांगेन तुम्हाला पुन्हा. ही साडी आहे, लय अवघड काम, लय अवघड काम. साडी आणि श्रीमुख म्हणजे फार कठीण आहे. अरे सुनमुख पाहण्यापेक्षा श्रीमुख पहा, सुनमुख पाहण्यापेक्षा श्रीमुख पहा, निश्चितच समाधान प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून त्या ईश्वराचं मुख पाहावं. तुकोबरा म्हणतात, अरे दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवण्यापेक्षा आपण आपला उद्धार करावा. त्या ईश्वराला सांगावं, देवा लक्षात घ्या, तो ईश्वर फार कृपाळू आहे, तो ईश्वर फार कृपाळू आहे, त्याला शरण जा ना. त्याला फक्त एवढंच म्हणा. आपण आजामेळा इतके पापी आहोत का? नाही. आपण त्या गणिके इतके पापी आहोत का? नाही. त्यांचा उद्धार केला देवा. अजामिळ भिल्लीनी तारी कुंटनी, अजामिळ भिल्लीनी तारी कुंटनी, तारी कुंटनी, अजामिळ भिल्लीनी हो प्रत्यक्ष पुराणे वंद केली, वंद केली, अजामिळ भिल्लीनी तारी कुंटनी, अजामिळ भिल्लीनी तारी कुंटनी. त्यांच्या इतके आपण पापी नाही आहोत, आपला का उद्धार करणार नाही. उलटा नाम जपत सुजाना, बालमीक भय ब्रह्म समान. मरा मरा म्हणून जर वाल्मिक ऋषीचा उद्धार जर झाला असेल तर आपण श्रीराम श्रीराम म्हणतोच. आपला का होऊ नये म्हणून त्याची शरणागती करावी. मावशीला निश्चितच भगवंताचा दिव्य लोक प्राप्त झाला असे नाही का? कारण आता जे आयन चालू आहेत ना, ते आयन आहेत उत्तरायण, आणि उत्तरायणामध्ये देह ठेवणारे सर्व जीव हे भगवंताच्या दिव्य धामाला प्राप्त होतात. आणि सद्गुरू महाराजांना तरी विनंती करूया की हे प्रभू, मावशींना तुझा दिव्य धाम प्राप्त व्हावा. त्यांच्या हातून जे कर्म घडलेले आहेत त्या कर्माची फलश्रुती धर्म स्वरूपाने पुण्य रूपाने त्यांना प्राप्त व्हावी. आणि त्यांच्या पूर्वजांनी जे केलेलं आहेत, त्यांच्या मुलांनी जो त्यांचा अंत या ठिकाणी हा शेवटचा विधी अर्थात श्राद्ध विधी जो केलेला आहे, त्याची फलश्रुती म्हणून पुण्यस्मरणाची फलश्रुती म्हणून त्यांना पुण्याचा डोंगर प्राप्त व्हावा, जेणेकरून ते सहजरित्या आणि त्या भगवंताच्या निजधामाला जातील. अशा प्रकारची सद्भावना व्यक्त करूया. या ठिकाणी स्वयंपाक तयार आहेत, म्हणून हा संपूर्ण परिवार, या परिवारावर प्रेम करणारे सर्व आप्तेष्ट मंडळी, कैलासवासी आमच्या मावशी कुमुदिनी रामकृष्ण पाटील आव्हाड यांना जाऊन आज 1 वर्ष पूर्ण होतोय. आणि त्यांच्या या मुक्त अवस्थेला प्राप्त होण्याकरता त्यांच्या मुलांनी हा सगळा सोहळा या ठिकाणी आईच्या ऋणातून मुक्त होण्याकरता प्रयत्न केला, आणि निश्चित तो प्रयत्न त्यांचा सफळ झालेलाच आहेत. म्हणून सर्व पाहुणे मंडळीला धन्यवाद देतो. आणि याच ठिकाणी वाणीला पूर्णविराम. जेवण केल्याशिवाय कुणीही जाऊ नये ही सर्वांना विनंती आहेत. सर्व कार्यक्रमाची शोभा वाढवणारी सर्व गुणीजन महाराज मंडळी सर्वांना धन्यवाद. साऊंड सिस्टीम आमचे परमित्र नितीन महाराज यांनाही द्यावे तितके धन्यवाद. सर्व ज्येष्ठ मंडळी, महिला मंडळ सर्वांना धन्यवाद देऊन वाणीला पूर्णविराम. पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज की जय, सद्गुरु श्री नारायण गिरीजी महाराज की जय, सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय. बोलिले करून गेले बापुडे उतरी, नाही उच्चारिला अधिकार कामने ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा, महाराज तुम्ही सिद्ध. ज्ञानदेव तुकारा, ज्ञानदेव तुकारा, ज्ञानदेव तुकारा, ज्ञानदेव तुकारा, ज्ञानदेव तुकारा. पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान.